इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच। भंगाळे गोल्ड जलगांव, सोनं खरीदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव भंगाळे गोल्ड। जलगांव महानगर पालिका में प्रशासन और जनप्रतिनिधियों के बीच समन्वय को लेकर एक बड़ा सवाल खड़ा हो गया है। महापौर दीपमाला काळे ने गंभीर आरोप लगाते हुए कहा है कि महानगर पालिका के कुछ अधिकारी नगर सेवकों को गलत जानकारी दे रहे हैं। उनके अनुसार जनप्रतिनिधियों तक सही और सटीक जानकारी पहुंचना बेहद जरूरी है, क्योंकि गलत जानकारी के कारण विकास कार्यों को लेकर भ्रम की स्थिति पैदा होती है। नाराजी नव्हती, फक्त ते थोडंसं एक मिसअंडरस्टँडिंग त्यांना झालं होतं। जे आपण सर्व नगरसेवकांना एक समान निधी आपण दिलेला आहे 63 लाखाबद्दल, तर त्याच्याबद्दल त्यांना थोडंसं सांगण्यात आलं होतं की 25 लाखाबद्दलचेच आता तुम्हाला द्यायचे आहे, तर तसं काहीच नाही आहे। माझं उलट हेच आहे की जितक्यात लवकर आचारसंहिता संपली, आचारसंहिता संपल्याबरोबर मी काल परवा जी मीटिंग घेतली होती त्यातच मी सर्वांना सांगितलं होतं शहर अभियंत्याला की आचारसंहिता संपल्याबरोबर त्यांना वर्क ऑर्डर हे गेले पाहिजे, त्याच्यानुसार तुम्ही योजना करा आणि प्रत्येकाला प्रत्येक भागामध्ये एक सोबत वर्क ऑर्डर द्या, म्हणजे प्रत्येक भागामध्ये कामं हे चालू व्हायला पाहिजे। त्यांना असं वाटलं की 25 लाखापर्यंतचेच निधी आपल्याला कामं आता भेटणार आहे, त्यामुळे त्यांना ते सांगण्यात आलं होतं। तसं काहीच नाही आहे। त्याच्यावरच चर्चा झाली की पुढचे आचारसंहिता संपल्याबरोबर तुम्हाला निधी मिळणार आहे आणि त्याच्यावरचं वर्क ऑर्डर मिळणार आहे आणि त्वरित कामं सुरू तुमचे होतील, याच्यावरच चर्चा होती। तर आधी 70 लाखाची जी निधी होती त्यामध्ये ती 63 लाखावर आली होती। 50 लाख हे मनपा निधी होती, 53 लाख हे मनपा निधी होती, मनपा निधी, आणि 10 लाख हे नगरसेवक निधी होती। असं टोटल 63 लाखाची जी निधी होती ती प्रत्येक नगरसेवकांना मी दिलेली होती आणि त्यांनी त्यानुसार ते पत्रही त्यांचे वर्क चेस्ट ऑर्डर दिलेल्या होत्या, त्यानुसार काम हे चालू होतं। फक्त मी एक लेटर असं दिलेलं होतं की 25 लाखाच्या आतलं जे कामं असतात त्याला आयुक्ताची सही आयुक्ताच्या सहीवरच कामं हे होत असतात, त्याला हाऊसमध्ये यायची गरज नसते, सभागृहामध्ये यायची गरज नसते। तर आचारसंहिता असल्यामुळे आपल्या मीटिंग्स तुम्ही बघाल तर झालेल्या नव्हत्या, त्यामुळे ते लेटर असं होतं की त्यातलेच त्यांचे 25 लाखाचे आतील जे कामं असतील ते आयुक्तांच्या सहीवर त्वरित त्यांना वर्क ऑर्डर काढण्यात यावी, असं ते लेटर होतं। ते लेटर सांगण्यामध्ये कोणाची चुकी झाली असेल, पण मी त्यांना ते लेटरही दाखवलं, नाराजगी कोणाचीच नाही आहे। ते माझ्याकडे फक्त चर्चेसाठी आलं होतं की असं ऐकू आलेलं आहे, पण तसं काहीच नाही। त्यांना लेटरही दाखवलेलं आहे। 25 लाखाची आतील कामं त्यांच्या 63 लाखामधील आयुक्ताच्या सहीवर हे डायरेक्ट वर्क ऑर्डर होऊन त्यांना मिळू शकते, याच्यासाठी मी ते लेटर दिलेलं होतं की लवकरात लवकर कामं व्हायला पाहिजे, हे माझा उद्देश होता आणि आचारसंहिता संपल्याबरोबर सर्वांना वर्क ऑर्डर ही गेली पाहिजे। महापौर ने कहा कि अधिकारियों की जिम्मेदारी है कि वे नगर सेवकों को तथ्यात्मक और वस्तुनिष्ठ जानकारी उपलब्ध कराएं, ताकि नागरिकों की किसी भी प्रकार से गलत दिशा में मार्गदर्शन न हो और विकास कार्य पारदर्शिता के साथ आगे बढ़ सकें। अब इस मामले को लेकर प्रशासन और जनप्रतिनिधियों के बीच समन्वय को मजबूत करने की मांग भी तेज हो गई है। जलगांव से ब्यूरो न्यूज, इंडिया आप तक। विश्वास सदियों का, विरासत अपनों की, हर पीढ़ी जिसे पहचाने वो चमक रतनलाल सिवाफना ज्वेलर्स की। इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच।